जय महाराष्ट्र, मी भक्ती आंबेडकर. लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. सध्या राज्यभरात स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजारानं डोकं वर काढलंय. स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत अनेकांचे बळीही गेलेत आणि यावरच आमचा आजचा विशेष कार्यक्रम असून स्वाईन फ्लू रोखण्यासाठी नेमके काय उपाय करायला हवेत, काय विशेष काळजी घेतली पाहिजे, या सर्वांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठीच आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर मिताली अग्रवाल. डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या विशेष कार्यक्रमात. तर चर्चेला सुरुवात करणार आहोत, मात्र त्याआधी पाहूयात हा विशेष रिपोर्ट. स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लूला पिग इन्फ्लुएन्झा, हॉक फ्लू किंवा पिग फ्लू किंवा H1N1 व्हायरस असं म्हटलं जातं. यापूर्वी 2009 मध्ये याचा मेट्रो शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. यावेळी त्याला जीवघेणा साथीचा आजार असं घोषित देखील करण्यात आलं. याचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होतो. स्वाईन फ्लूची कारणं आणि लक्षणं. स्वाईन फ्लूची लक्षणं ही सर्वसाधारण तापासारखीच असतात. स्वाईन फ्लूमध्ये थंडी, सर्दी, खोकला, घसा दुखणं, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ होते. तसंच उलटी, जुलाब आणि पोटदुखी इत्यादी लक्षणांचाही समावेश असतो. आपण फ्लूची लक्षणं आणि सर्दीची लक्षणं यात तुलना करू शकतो का? ताप क्वचित असेल 100 ते 102 अंश 3 ते 4 दिवस. डोकेदुखी क्वचित नेहमी. अंग दुखणं हलका प्रभाव सहसा. थकवा, अशक्तपणा 2 ते 3 आठवडे सौम्य प्रकारात असेल. अति थकवा लवकर किंवा प्रामुख्यानं कधीच नसतो. नाक चोंदणं कधी कधी सर्वसाधारणपणे होऊ शकतं. छातीत दुखणं, कोरडा खोकला सर्वसाधारण किंवा कधी कधी तीव्र स्वरूपात. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर स्वाईन फ्लू या विषयावर जर तुम्हाला डॉक्टरांना प्रश्न विचारायचा असेल तर त्यासाठी 1800-103-3043 या टोल फ्री नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. थेट आता चर्चेला सुरुवात करणार आहोत. डॉक्टर, स्वाईन फ्लू नेमका कशामुळे होतो आणि कोणाला हा आजार होऊ शकतो? स्वाईन फ्लू नेहमी वाऱ्याने पसरतो. खोकला, स्नीझिंग केला किंवा कॉन्टॅक्टमुळे पण पसरू शकत. तर असं घाबरण्यासारखं नाही. कोणाला पण झाला, मेनली जे हाय रिस्क ग्रुप असतं, लहान मुलं असलं किंवा प्रेग्नेंट फिमेल असलं की ज्यांना क्रॉनिक मेडिकल कंडिशन्स असलं, जसं की डायबिटीज आहे, क्रॉनिक लंग डिसीज आहे, किडनी प्रॉब्लेम आहे, त्यांना हे होण्याचं गरज जास्त असतं आणि त्यामध्ये कॉम्प्लिकेशन असण्याचं चान्सेस पण जास्त आहे. याचा धोका कितपत असतो? कारण राज्यात अनेकांचे बळी देखील गेलेत स्वाईन फ्लूमुळे. ते बळं तेच हाय रिस्क ग्रुपच्या लोक असल्यामुळेच त्यांना धोका जास्त होतं आणि त्या लोकांना लवकरच काळजी घ्यायला पाहिजे, लवकरच डॉक्टरांना भेटायला पाहिजे आणि टेस्ट करून आणि त्याच्या अनुसार जे काही ट्रीटमेंट आहे ते घेण्याची आवश्यकता असतं. जसं तुम्ही म्हणालात की आता काळजी घ्यायला हवी, पण कशा प्रकारची काळजी या रुग्णाने घ्यावी किंवा स्वाईन फ्लू होऊ नये यासाठी काय उपाय करायला हवेत? आपल्याला गर्दीच्या जाग्याला जास्त गर्दी असलेल्या जागांना ठिकाणा जाण्याचं नाही आणि नेहमी घरी हँडवॉश वगैरे सॅनिटायझर आहे ते नेहमी वापर करायचं आणि मास्कच्या गरज सर्व लोकांना नसतं. मास्कच्या गरज फक्त हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असतं आणि जे लोक हाय रिस्क ग्रुपमध्ये येतं त्या लोकांना गर्दीच्या ठिकाणांना जाताना ते मास्क वापर करायचं. नक्कीच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि त्यावेळेला मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. दरम्यान अशक्तपणाही येतो अशा रुग्णांना, त्यावेळेला काय करावं? विकनेस ज्या वेळेला येतो स्वाईन फ्लूमुळे, त्यावेळेला काय करावं? स्वाईन फ्लूमुळे मेजॉरिटी ऑफ स्वाईन फ्लू इलनेस जे असतं ते खूप माइल्ड असतं. जनरलाइज विकनेस असलं किंवा थोडा ताप पण आला तरी तुम्हाला घरी राहायचं, रेस्ट करायचं, खूप जास्त पाणी वगैरे घ्यायचं आणि खूप शरीर दुखायला लागलं किंवा ताप आला की पॅरासिटामॉल घ्यायचं.
जरी हे इलनेस 2 दिवसांपेक्षा जास्त राहिलं तर लगेच डॉक्टरांना भेटायचं, कन्सल्ट करायचं आणि SOS ट्रीटमेंट घ्यायचं. नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. दरम्यान आपल्याला पहिला फोन आला आहे तो म्हणजे अमरावतीहून स्नेहल यांचा. स्नेहलजी, तुम्ही तुमचा प्रश्न डॉक्टरांना विचारू शकता. नमस्ते मॅडम. नमस्कार, बोला. नमस्ते. मॅडम मी अमरावतीवरनं बोलते. हं. मॅडम माझ्या जेठांना स्वाईन फ्लूची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे हं? आणि ते अकोल्याला ऍडमिट आहेत. तर त्यांना सांगितलं ते की बा आता ते बरे होत आहेत. तर मॅडम मला असं थोडंसं काळजी वाटते, म्हणजे ते पूर्ण बरे होतील याच्यामधून. हा म्हणजे हा जो रोग आहे तर हा पूर्ण बरा होऊ शकतो का? किंवा त्यांच्यासोबत माझे मिस्टर वगैरे आहे तर त्यांना काय काळजी घ्यायला सांगू मी की बा त्यांना ही लागण झाली नाही पाहिजे किंवा आम्हाला कोणाला नाही झाली पाहिजे? नक्कीच. कशा प्रकारे तुम्ही स्नेहल यांना मार्गदर्शन कराल? एक तर तुमचे जे रिलेटिव्ह आहे जे ॲडमिट आहे हं. त्यांना तुम्ही ते डॉक्टर लोक जे ट्रीटमेंट चालू असेल, टॅमीफ्लू म्हणजे ऑसेल्टामिव्हिर म्हणून टॅबलेट चालू केलेली असेल आणि हॉस्पिटलमध्ये ते रिकव्हरी होण्याचे चान्सेस असतं जरी दुसरं ऑर्गन इन्व्हॉल्व झालेलं नाही, म्हणजे ते शरीरात पसरलेलं नसलं तर ते इम्प्रूव्ह होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आणि तुमचे दुसरं जे प्रश्न आहे की दुसऱ्या लोकांना काय काळजी घ्यायचं, आता तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलेला आहे तर तुम्हाला जरी सिम्पटम्स आलं 1 आठवड्या किंवा 10 दिवसांमध्ये जरी सिम्पटम्स आला म्हणजे ताप आलं किंवा शरीर दुखायला लागलं तर तुम्हाला जरी काही ते हाय रिस्क दुसरं डिसीजेस नाही आहे म्हणजे हायपरटेन्शन किंवा डायबिटीज किंवा काही दुसरं क्रॉनिक मेडिकल कंडिशन नाही आहे तर घाबरण्याची गरज नाही आहे. फक्त आराम करा, घरी रेस्ट घ्या, खूप जास्त पाणी प्या आणि पॅरासिटामॉल घ्या जरी ताप असलं. जरी तुम्हाला हाय रिस्क ग्रुपमध्ये आहे म्हणजे प्रेग्नंट आहे किंवा लहान मुलं आहे किंवा घरी कोणाला क्रॉनिक मेडिकल कंडिशन आहे तर त्यांना लगेच डॉक्टरांना भेटून टॅमीफ्लू चालू करण्याची गरज आहे. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन आला आहे तो म्हणजे चंद्रपूरहून मनोज तावडे यांचा. मनोजजी, तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकता. मनोजजी, मी तुम्हाला कृपया विनंती करते की तुम्ही तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा जेणेकरून तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचू शकतो. मनोजजी, तुम्हाला आमचा आवाज येतोय का? हो येत आहे. तुमचा प्रश्न तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता. हो. काही नाही, 2-3 दिवस झाले माझ्या मुलीचं नाही का, हा बोला. हं? माझ्या मुलीचं आहे ना डोकं खूप गरम आहे. 2-3 दिवस झाले डॉक्टरला दाखवलं आहे हं? आणि ते म्हणजे आराम नाही पडत आहे. मनोजजी, तुमचा प्रश्न तुम्ही सलग विचारू शकता. हॅलो, हा बोला. माझ्या मुलीला ताप आला आहे. मी म्हणजे प्रायमरी समजतो आणि डॉक्टरकडे नेलं हं. आणि ते डॉक्टर म्हणजे त्याचं डोकं जे आहे ना ते खूप गरम राहत होतं. हं. डोकं गरम राहत होतं. एकदा दाखवलं, त्याची ट्रीटमेंट बी केली आहे पण ते ताप चाललाच नाही. 2-3 दिवस झाले. ताप परत आला? हा, त्यांच्या मुलीला त्यांचा ताप जात नाहीये त्यांच्या मुलीचा. आणि तर काय ही स्वाईन फ्लूची लक्षणं म्हणावी का? तिला कोल्ड म्हणजे कोल्ड पण आहे. किती वर्ष वय किती आहे तिचं? मला असं वय वाटतं किती आहे? वय कट झालेला आहे. पण कशा प्रकारे तुम्ही मार्गदर्शन कराल? त्यांची एक लहान मुलगी आहे जिला ताप येतोय आणि त्यांनी डॉक्टरांचा देखील सल्ला घेतलाय. पण नेमकं काय जरी लक्षणं ताप म्हणावी? आहे आणि डोकं पण दुखत आहे आणि ऑलरेडी स्वाईन फ्लूचा ट्रीटमेंट घेतलेला आहे, टॅमीफ्लू घेतला आहे, तरी सुद्धा जरी ताप आहे तर तुम्ही फर्दर इन्व्हेस्टिगेशन करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे दुसरा आजार पण होऊ शकत, हे रूल आउट करण्याची गरज आहे. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन आला आहे तो म्हणजे जम्मू काश्मीरहून हनुमान शिंदे यांचा. हनुमानजी, तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकता. मॅडम, स्वाईन फ्लू पहिले झाला होता एकदा, तर ते पुन्हा होऊ शकतो का? स्वाईन फ्लूचं एकदा झाला तर ते अँटीबॉडीज आपल्या शरीरात बनून तयार असतं. त्या अँटीबॉडीज नेक्स्ट इयर 1 वर्षांनी कमी होऊन जातं. तर परत होऊ शकत. एकदा झालेलं आहे तर दुसऱ्या वर्षी परत होऊ शकत आपल्याला. नक्कीच. पुन्हा देखील धोका असू शकतो एकदा जरी स्वाईन फ्लू झाला असेल तरी. मात्र मेट्रो शहरात सगळ्यात जास्त स्वाईन फ्लू आढळतो, म्हणजे सगळ्यात जास्त असे रुग्ण आढळतात त्याचे. त्याविषयी काय सांगाल तुम्ही? स्वाईन फ्लू मेट्रो शहरात, नागपूर म्हटलं आपण, पुणे असू द्या,
अशा ठिकाणी बरेचसे रुग्ण आढळतात, तर त्याबद्दल काय सांगाल? कारण हे सगळे शहर जे आहे मेट्रो शहर हे सगळे खूप ओव्हरक्राऊडेड सिटीज झालेलं आहे आणि हे सगळे फ्लू व्हायरस जे असतं ते ओव्हरक्राऊडेड सिटी मध्ये जास्त पसरायचं शक्यता असतं. नक्कीच डॉक्टरांसोबत आपली चर्चा अशीच राहणार आहे. दरम्यान आपल्याला एक फोन आला आहे, तो म्हणजे हिंगोलीहून विनोद देशमुख यांचा. विनोदजी, तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकता. मॅडम, माझ्या पत्नीला थायरॉइडची समस्या आहे, तर त्याचं काय असं हे आहे का की थायरॉइड समजा जास्त दिवस झाले, आता 15 दिवस झाले टेस्ट केला की थायरॉइड आहे म्हणजे प्रिव्हेंट करण्याची विचारायचं आहे आपण. हां, तर आपण स्वाईन फ्लू वॅक्सिनेशन दरवर्ष घेऊ शकत. तर वॅक्सिनेशनमुळे असं नाही आहे की तुम्हाला फ्लू होणार नाही, पण फ्लूमुळे जे कॉम्प्लिकेशन असतं की सिव्हिअर फ्लू असलं ते कमी होऊ जाणार. गरोदर स्त्रियांनाही स्वाईन फ्लू झाला तर त्यांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी? लगेच डॉक्टरांना भेटायचं आणि लगेच टॅमीफ्लू म्हणजे ओसेल्टामेविर सुरू करायचं. तपासणी देखील यात काही करणं गरजेचं असतं, तर त्या तपासण्या कशा प्रकारच्या असतात? तपासणी लोकांना नेहमी करण्याची गरज नाही आहे. जरी फ्लूसारखं सिम्पटम्स असलं तरी असं पॅनिक होण्याची गरज नाही आहे. घरी रेस्ट करायचं. जेव्हा जे सिम्पटम्स आहे 2 दिवसांपेक्षा जास्त असलं की लगेच डॉक्टरांना भेटून आणि डॉक्टरांना वाटलं तर ते तपासणी करणार. आपल्याला पॅनिक होऊन तपास करण्याची गरज नाही आहे. नक्कीच पॅनिक व्हायची गरज नाही. दरम्यान आपल्याला एक फोन आला आहे, तो म्हणजे संगमनेरहून महेंद्र शिंदे यांचा. महेंद्रजी, तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकता. हा मॅडम, बोला. मी व्यवसाय करतोय. हं, तर मला गर्दीच्या ठिकाणी जावं लागतंय. हं. तर काय खबरदारी घेता येईल स्वाईन फ्लू होत आहे? स्वाईन फ्लू होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी, अशा प्रकारे यांचा प्रश्न आहे. कशा प्रकारे तुम्ही त्यांना जर मार्गदर्शन तुम्हाला कराल? हे काहीतरी दुसरं कोमॉर्बिडिटीज आहे, डायबिटीज आहे किंवा दुसरं काही क्रोनिक मेडिकल कंडिशन आहे, तर एकतर तुम्ही वॅक्सिनेशन घ्या. ऑक्टोबरतून जानेवारी फेब्रुवारीपर्यंत मध्ये एक वॅक्सिनेशन घ्यायचं दरवर्ष. आणि दुसरं ते जाग्याचं ते ओव्हरक्राऊडेड प्लेसेसवर गेल्यावर तुम्हाला मास्क N95ची मास्क असतं ते वापर करू शकत. आणि नेहमी हँडवॉश करायचं. नक्कीच बरोबर. स्वच्छ हात धुवा. स्वच्छ हात धुवा आणि तेच. दरम्यान कोल्हापूरहून आपल्याला एक फोन आला आहे, तो म्हणजे आनंद कदम यांचा. आनंदजी, तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकता. हा, हॅलो मॅडम. बोला. हा, आता मगाशी मॅडमनी किडनी फेल्युलर सुद्धा स्वाईन फ्लूचा धोका असतो असं बोलल्या, ऐकलं नाही. हं. तर त्याविषयी काय मार्गदर्शन मिळेल? किडनी फेल्युलर. किडनी हा, तुम्ही तुमचा प्रश्न पुन्हा विचारू शकता का? मगाशी मॅडमनी किडनी फेल असणाऱ्या लोकांना सुद्धा स्वाईन फ्लूचा धोका संभवतोय असं म्हणल्या. किडनी त्या फेल. दृष्टीने जरा मार्गदर्शन हवंय. ते हाय रिस्क कॅटेगरी मध्ये येतात. ज्या लोकांची किडनी फेल आहे किंवा लंग्स क्रॉनिक डिसीजेस आहे ते लोक हाय रिस्क ग्रुपमध्ये असतात. तर त्यांना जेव्हा असं लक्षण आलं, फ्लूसारखं लक्षण आलं किंवा सर्दी आहे, ताप आलं, तर त्यांना लगेच टॅमीफ्लू घेण्याची आवश्यकता आहे, पण डॉक्टरांना कन्सल्ट करून. दरम्यान आपल्याला नांदेडहून एक फोन आला आहे, तो म्हणजे दीपक यांचा. दीपकजी, तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकता. हा मॅम, माझ्या मिसेसला आणि मला दोघांना पण सर्दी आहे आणि मिसेसला 1-2-3 दिवसापासून सर्दीचा त्रास होतो आणि यापूर्वी पण म्हणजे मला सतत सर्दी असते थोडीफार आणि थोडा वीकपणा जाणवत होतो. ते काय स्वाईन फ्लूचं लक्षण असेल का? हां, हे स्वाईन फ्लू दुसरं फ्लूसारखंच असतं, सर्दी खोकल्यासारखंच असतं. काही वेगळं स्पेशल सिम्पटम्स नसतं त्यांना. फक्त हे लक्षात ठेवा की फ्लॅग साईन्स असतं, म्हणजे डेंजर असलेल्या काही सिम्पटम्स असतं. म्हणजे खोकल्यात रक्त पडलं किंवा दम लागायला सुरू झाला, छाती दुखायला सुरू झालं, ड्राउझीनेस वाटलं, तर लगेच डॉक्टरांना भेटा आणि मेडिसिन्स घ्या. नाहीतर ताप जास्त वाढला आहे, खोकला जास्त वाढला आहे आणि 2-3 दिवस झाला आहे, तुम्ही सांगता की बरं झालं नाही आहे, तर तुम्ही डॉक्टरांना भेटा आणि ट्रीटमेंट घ्या. पण स्वाईन फ्लू या आजारावर एकंदरीत औषधोपचार कोणते आहेत? घरगुती उपायही काही केले तर चालतात का? असं काही मेडिसिन्स नसतं घरी. फक्त ते नॅचरल जे आपलं असतं की पाणी जास्त प्यायचं आणि घरी रेस्ट घ्यायचं आणि न्यूट्रिशियस फूड म्हणजे लिफी व्हेजिटेबल्स आहे हे घ्यायचं, ज्युसेस आहे ते प्यायचं आणि फ्राईड आयटम्स अवॉइड करायचं. अच्छा, तळलेले पदार्थ खाणं टाळावं नक्कीच. आणि काही तपासण्या देखील केल्या जातात, काही ट्रीटमेंट केल्या जातात, तर त्या कशा प्रकारे असतात आणि त्याचा कितपत फायदा होतो रुग्णांना? तपासणी करण्याची गरज सर्व लोकांनी नाही. मी अगोदर पण सांगितलेलं आहे की फक्त हॉस्पिटलाइज पेशंट्स असलं की जास्त आजार वाढलं तेव्हाच तपासणी घेण्याचं
गरज आहे. नाहीतर सर्व लोकांना माइल्ड फक्त खोकला आणि सर्दी झाला की तपासणी करण्याची गरज नाही आहे. तर पॅनिक होण्याची गरज नाही आहे. स्वाईन फ्लूवर काही लस ही उपलब्ध आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? हां, स्वाईन फ्लूसाठी एक वॅक्सिनेशन असतं. ते इंजेक्शन दरवर्ष घेण्याचं इम्पॉर्टन्स फक्त हाय रिस्क ग्रुपमध्येच असतं. आणि ते वॅक्सिनेशनमुळे असं नाही आहे की आपल्याला फ्लू होणार नाही, पण फ्लूमुळे असणारे जे कॉम्प्लिकेशन असतं ते होण्याची शक्यता कमी होऊन जातं वॅक्सिनेशनमुळे. ही लस फ्लू झालेल्या रुग्णासाठी की काही विशिष्ट रुग्णांसाठी असते की काही प्रत्येक रुग्णांसाठी असते? फ्लूसाठी असतं ते वॅक्सिनेशन. फ्लू रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करण्यासाठीच ते लस असतं. आणि दरवर्षी ऑक्टोबरपासून जे सीझन सुरू असलं की बाय द एंड ऑफ ऑक्टोबर लस घ्यायला पाहिजे. जरी उशीर झाला तरीसुद्धा जानेवारीपर्यंत तर तुम्ही हे लस घेऊ शकत. नक्कीच लस घेणं गरजेचं आहे. आणि दरम्यान दरवर्ष घेण्याची गरज आहे. आणि त्याचे इम्पॉर्टन्स सगळ्यांना सगळे घ्यायला पाहिजे असं नाही आहे. फक्त हाय रिस्क ग्रुप कॅटेगरी, प्रेग्नंट फिमेल आणि लहान मुलं. नक्कीच आपल्याला आणखी एक फोन आला आहे, तो म्हणजे औरंगाबादहून शांताबाई पैठणे यांचा. शांताबाईजी, तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकता. मॅडम, मला ना शुगरचा त्रास आहे आणि खूपच माझे हातपाय चावतात, सगळं शरीर चावतात. त्याच्यावर काय? मॅम, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत नीट पोहोचलेला नाहीये. तुम्ही नीट तुमचा प्रश्न सांगू शकता का? हॅलो मॅडम. हा, बोला. आम्ही शांतपेठेत बोलते, औरंगाबाद. तर माझी खूपच शुगर वाढते आणि खूपच त्रास होते. छातीमध्ये दुखतंय आणि हातपाय खूपच चावतात. परत सांग ना तुम्ही. बॉडी पेन बद्दल? छातीमध्ये दुखतं आणि हातपायही. किती दिवस झालाय? 6-7 वर्षापासून मॅडम मी इन्शुरन्स घेते, काही गोळ्या घेते, पण काहीच फरक नाही वाटत मला. त्याच्यावर काय उपाय? नक्कीच. गोळ्या. कसली लक्षणं म्हणावी? डोकं दुखतं आणि ते छातीमध्ये दुखतं तर तुम्हाला कदाचित टॅमीफ्लूची गरज असेल, पण ते डॉक्टर जेव्हा तुम्हाला बघणार तेव्हाच देणार. आणि जास्त पाणी वगैरे घरी आराम करायचं, जास्त काम वगैरे करायचं नाही. नक्कीच. घरी जास्त रेस्ट घेणं गरजेचं आहे. दरम्यान जंतूच्या मार्फत ही या रोगाचा असा संसर्ग होतो, त्याबद्दल काय सांगाल? कशा प्रकारे तुम्ही काळजी घ्यायला सांगाल? कॅन यू रिपीट? जो संसर्ग होतो म्हणजे जेव्हा आपण कोणाच्या संपर्कात येतो त्यावेळेला जो हा आजार पसरतो, त्याविषयी काय सांगाल तुम्ही? एक तर ज्यांना जे आजार झालेला आहे त्यांच्याशी हँडशेक करून भेटायचं नाही. आणि 1 आर्म लेंथ म्हणजे 1 मीटरचे डिस्टन्स ठेवायचं. आणि त्यांच्याशी भेटलं तर तुम्ही मास्कचा पण वापर करू शकत जेव्हा असलं. आणि घरी नेहमी सॅनिटायझर वापर करायचं. आणि ज्या लोकांनी झालेलं आहे त्यांना प्लीज रिक्वेस्ट करते की घरी राहा, बाहेर निघू नकोस, कारण तुम्ही हे आजार दुसऱ्यांना पण पसरणार आणि तुमच्यासाठी पण हे रिस्की आहे. नक्कीच घातक नक्कीच आहे. दरम्यान आपल्याला बीडहून एक फोन आला आहे, तो म्हणजे राजू मुंडे यांचा. राजूजी, तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकता. हॅलो, नमस्कार मॅडम. हा, नमस्कार, बोला. मॅडम, याचा जो स्वाईन फ्लूचा जास्तीत जास्त इफेक्ट म्हणजे इन्फेक्शन कुठल्या शरीराच्या अवयवावरती होतं? त्यांचा असा प्रश्न आहे की इंजेक्शन जे वॅक्सिनेशन जे असतं ते काय किती कुठल्या शरीराच्या अवयवावर याचा इफेक्ट परिणाम होतो? ते फ्लूसाठीच असतं. फ्लू रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करण्यासाठीच ते इंजेक्शन असतं. पण स्वाईन फ्लू म्हणजे शरीरावर काय नेमकं काय कशा प्रकारे परिणाम होतो ते त्यांचं म्हणणं आहे. फ्लू जास्त झाला म्हणजे आपल्याला दम वाढायला सुरू असतं. दम वाढलं की ARDS म्हणजे अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, डबल निमोनिया त्याला म्हणतं, असं होण्याचं गरज आहे. आणि त्याच्यानंतर एक एक करून दुसरे ऑर्गन्स आहे ते पण फेलियर होऊ शकत. नक्कीच. आपल्याला एक पुण्याहून फोन आला आहे, तो म्हणजे जनार्दन पवार यांचा. जनार्दनजी, तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकता. हॅलो, बोला. माझी वाईफ प्रेग्नेंट आहे आणि तिचं अंग दुखतंय आणि पित्त वगैरे आहे खूप. म्हणजे आता 5-6 दिवस झाला खूप त्रास होतोय तिला. त्यांची वाईफ प्रेग्नेंट आहे आणि तिचं अंगही दुखतं, पित्तही आहे, तर कशा प्रकारे त्यांनी काळजी घ्यावी, कशा प्रकारे तुम्ही मार्गदर्शन कराल? तुम्ही एकदा लगेच डॉक्टरांना दाखवा आणि टेस्टिंग पण करून घ्या. आणि नंतर वाटलं की टॅमीफ्लू सुरू करण्याची गरज आहे. नक्कीच. एक आपल्याला बीडहून फोन आला आहे, तो म्हणजे अभिषेक यांचा. अभिषेकजी, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता.
हा अभिषेकजी, तुम्हाला आमचा आवाज येतोय का? तुम्ही तुमचा प्रश्न सलग डॉक्टरांना विचारू शकता. बरं आहे. अभिषेकजी, माझ्या अंगावर छोटे छोट्याला फुटकुळे येत आहे. जवळपास 1.5 वर्ष होत आले. अजून मधून येत आहे. मोठ्या मोठ्या त्याची बेंड होत आहेत आणि रक्त निघते त्याच्यातून. अभिषेकजी, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत नीट पोहोचला नाहीये. तुम्ही पुन्हा तुमचा प्रश्न सांगू शकता का? मी व्हिडिओ करतोय. माझ्या अंगावर छोटे छोट्याला फुटकुळे येत आहेत. त्याचे बेंड बनत आहे. गाठीत रूपांतर झाल्यासारखं होत आहे. अंगावर पुटकुळ्या उठतायत म्हणजे गाठ जशी आपण म्हणतो ते येत आहे, तर ते कसली लक्षणं म्हणावी? ते स्वाईन फ्लूचं नाही वाटत मला. ते दुसरं काही पण होऊ शकत. तर एकदा बघू घ्या. ओके. डॉक्टरने ते स्वाईन फ्लूचे लक्षण नाही, जरी गाठ वगैरे आलेलं आहे आणि असं काही शरीरावर काही हे आलेलं आहे, तर तुम्ही लगेच एकदा डॉक्टरांना दाखवा. नक्कीच. डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. दरम्यान कशा प्रकारे आहारात काय काय कुठल्या गोष्टींचा समावेश करावा अशा रुग्णांनी? फ्राईड आयटम्स अवॉइड करा. जे काही तळलेलं आहे बाहेरचे नको घ्या. आणि घरी जे फ्रेश ग्रीन व्हेजिटेबल्स असलं ते जास्त घ्या. आणि पाणी सर्वात इम्पॉर्टंट आहे. पाणी, लिक्विड डाएट जास्त घ्या. नक्कीच पाणी भरपूर पिणं खूप गरजेचं हायड्रेटेड आहे. राहण्याची गरज आहे खूप. नक्कीच. कोल्हापूरहून आपल्याला आणखी एक फोन आला आहे, तो म्हणजे रईसा बागवान यांचा. रईसाजी, तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकता. रईसाजी, तुम्हाला आमचा आवाज येतोय का? तुम्ही तुमचा प्रश्न डॉक्टरांना थेट विचारू शकता. हो. हॅलो बोला. मॅडम, माझा प्रश्न. हो. हॅलो बोला. हॅलो. रईसाजी, मी कृपया तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा, जेणेकरून तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत थेट पोहोचू शकेल. हॅलो. बोला. बोला. हो. बोला रईसाजी. मॅडम, ताप कमी जास्त खूप होतो. रात्रीच्या वेळेचा ताप येतो मला. रात्रीच्या वेळी ताप येतो आणि तो कमी जास्त होतो. कधीपासून येतो? आता 8 दिवस झाले. किती दिवस? 8 दिवस. 8 दिवस. तर हे फ्लूचे लक्षण नाही आहे. तुम्ही लगेच तपास करून घ्या, कारण TB वगैरे पण होऊ शकत. एक आपल्याला आणखी एक फोन आला आहे, तो म्हणजे परळीहून अनिल गोटे यांचा. अनिलजी, तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला विचारू शकता. बोला. हॅलो. हा, बोला अनिलजी. मॅडम, थोडासा माझा स्वीट होमचा व्यवसाय आहे. हॅलो. अनिलजी, तुमची समस्या काय, तुमचा प्रश्न काय, तुम्ही थेट तो डॉक्टरांना विचारू शकता. हो ना. परळीहून बोलतो अनिल गोटे. मॅडम नमस्कार. तर मॅडम, माझा स्वीट होमचा थोडासा व्यवसाय आहे की माझ्या व्यापाराला खूप गर्दी असते. त्या गर्दीमध्ये समजा स्वाईन फ्लूची लागू होती असं म्हणते की जास्त गर्दीत जाऊ नये. ते व्यापार करतात आणि त्या ठिकाणी खूप गर्दी असते, तर त्या ठिकाणी आपल्याला लागण होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी असं त्यांचा प्रश्न आहे. तर काय सांगाल? सर्वात आधी जरी तुम्हाला बेसिक प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे की नेमका हात वगैरे धुतला पाहिजे. आणि घरी आल्यावर पण नेमकाचेच हात वगैरे धुतला पाहिजे. दुसरी गोष्ट, जरी तुम्हाला काही दुसरं आजार आहे, फ्लूच्या शिवाय काही क्रॉनिक डिसीज आहे, तर वॅक्सिनेशन पण तुम्ही घेऊ शकत. आणि त्यामुळेच तुम्ही मास्कचा वापर पण करू शकत. आणि मास्क साधा मास्क नसतं, ते N95 मास्क म्हणून येतं, तेच वापर करायचं. नक्कीच. स्वाईन फ्लूच्या रुग्णांना विशेष काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन त्याचा सल्ला त्यांचा घेणं आवश्यक आहे. योग्य ती तपासणी करून त्यावर उपचार घेणं आवश्यक आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध किंवा कोणतंही लस घेऊ नका, एवढंच आम्ही तुम्हाला इथे सांगू शकतो. तर डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. त्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा जय महाराष्ट्र. Thank you.